आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. मी जास्त काही बोलू शकत नाही, एवढंच सांगते की सर्व पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा. त्या भोग जरी कमी असतात पण त्यांचं कर्तृत्व हे वाखाणण्याजोगं आहे. कारण ते बोलतात कमी पण कर्तृत्व जास्त करून दाखवतात. त्यानंतर मी उपसरपंच आणि माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माझी ते तुम्ही समजू शकता, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रस्ताव इथे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो. 6 जानेवारी पत्रकार दिन. त्या पत्रकार दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पत्रकार हा एक देशाचा खूप मोठा स्तंभ आहे. कारण पत्रकारिता ही देशाला घडू शकते. कारण पत्रकारात एवढी ताकद आहे की ते काही जे कारण म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आपण जे काही त्या विरोधात घडते त्याला ते समोर आणून प्रत्येकाला न्याय देऊ शकतात. आणि कधी कधी त्यांच्याकडून पण चुका होतात. चांगलं असताना पण रवी भाऊन आमच्या इथं तसं केलं, पण आमच्या इथं तसं काहीच नव्हतं. रवी भाऊ तुम्हाला सांगायचं आहे, तर आमच्या इथं जे ज्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या त्यांना सुद्धा घरकुल मिळालेले होते. आमच्या इथं परिपूर्ण सगळ्या गोष्टी होत्या. परंतु एक एवढं चांगलं कार्य करत असताना पत्रकारामुळे आमची एवढी मोठी बदलावी सुद्धा झाली. त्या दिवशी मी सगळं करून माझ्या कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. मी एवढी विनंती करतो की खरंच थोडा एक त्या गोष्टीचा सत्य एक सांभाळून जर पत्रकारांनी हा एक स्वीकार केला तर कोणाला अन्याय सुद्धा होणार नाही. आणि प्रत्येक आपल्याला म्हणता येईल का प्रत्येक त्याला वाचा फोडण्याचं जे काम आहे ते पत्रकाराचं आहे. कोणतेही जर चुकीचं काम असेल तर पत्रकारांमुळे त्याला एक न्याय मिळतो. म्हणून सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देतो. आणि आम्ही यासाठी हे आज सत्कार ठेवला की त्यांनी त्यांच्या कार्यात अजून एक सत्कार एक अशी गोष्ट असते की प्रत्येक गोष्टीला चालना देते. म्हणून तुमच्या कार्याला चालना मिळो याच्यासाठी आम्ही माऊली ग्रामपंचायतच्या वतीने तुमचा सत्कार ठेवलेला आहे. त्या सत्कार कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी गणेश बोलणं करतो. सतीश पाटील बोरकर यांचं सुद्धा स्वागत आहे. सतीश पाटील, पत्रकारिता अशी आहे जसं न्यायालयात त्याच्या डोळ्यावर पट्टी असते तसंच पत्रकार एखाद्या ग्रामपंचायत किंवा ज्या त्यांच्याकडून चुका झालेल्या नसतानाही त्याच्या बातम्या प्रसारित करतो. पण कसं असते, जो कार्य करतोय त्यांच्या चुका होतात आणि त्यांच्यावर बोट ठेवणार हा पत्रकार असते. पण माझं असं म्हणणं आहे तो पत्रकार नाहीये. चुकी झाली आहे का नाही आहे त्याची शहानिशा करून जो पत्रकार त्या बातम्या छापतो त्याला सच्चा पत्रकार म्हणतात. गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात प्रत्येक ठिकाणी 2 पार्ट्या असतात. आता सध्याची परिस्थिती काय झाली हे तुम्ही पाहत असताल. पण पत्रकाराला काय पाहिजे, निगेटिव्ह बातमी जर असली तर प्रसिद्ध होते. पण माहुली धांडे या गावात श्रीमती उषाताई गवई, सतीश साखरे उपसरपंच आणि तिथले ग्राम पंचायत सदस्य यांनी गाव कसं घडवलं हे पत्रकार पाहत नाही. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीची बदनामी कशी होते गावात, प्रत्येक गावात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात काही मोजके लोक असतात की त्यांच्या सख्या घरात सुद्धा त्यांचं पटत नसते. अशा वेळेस पत्रकारांनी शेळदेशा करूनच त्या बातम्या द्याव्या असं मत माझं नाही, सतीश पाटील साखरे उपसरपंच यांचं म्हणणं आहे. आपण वळू आजच्या सत्कार सोहळ्याकडे. मला असं वाटतंय की मी तुमच्यातच एक पत्रकार आहोत, पण संचालनाची जबाबदारी माझ्याकडे दिली यासाठी की मला समजलं नाही. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो
जेव्हा जेव्हा आमचे लहान बंधू सरपंच झाले, मला असं वाटतंय की तू सांगू शकतो की मला हे अजूनपर्यंत एवढी ग्रामपंचायत स्मार्ट झाली हे माहित नाही. माझा पहिला या ग्रामपंचायत मध्ये पहिला प्रवेश आहे. त्यानंतर सतीश पटेल साखरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले, तेव्हा मी तिथे प्रवेश केला नाही. आमची सुनबाई म्हणजे त्यांचीच पत्नी पंचायत समितीची उपसभापती झाली, तेव्हाही मी तिथे प्रवेश केला नाही. जेव्हा त्यांचं हे पद त्यांच्याजवळ राहिले तेव्हापासून माझा प्रवेश चालू आहे ग्रामपंचायत मध्ये. मला असं वाटतं की हा माझा पहिला प्रवेश आहे आणि मला अभिमान आहे की सरपंच उपसरपंच तसे ग्रामसेवक आणि आमच्या गावातील नेते की येणं बघू अशा पद्धतीनं माझ्या गावातली ग्रामपंचायत जर होत असेल तर मी त्या गावातला एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून मला अभिमान आहे. मी प्रथम ज्येष्ठ पत्रकार माननीय गजानन दादा देशमुख यांना विनंती करतो, तर त्यांना विनंती करावी लागते. ते म्हणतात माझा